नमस्कार. आजच्या या भागात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्याशी बोलायला एक विशेष पाहुणे आहेत. त्यांच्याबद्दल खरं तर मी जास्त सांगण्याची गरज नाहीये. तुम्हाला त्यांचं नाव ऐकल्यानंतरच त्यांच्याबद्दल सगळंच समजणार आहे. आज आपण भेटणार आहोत विधिलिखित ज्योतिष या संस्थेचे संस्थापक ज्योतिषाचार्य श्री आदिनाथ साळवी सर यांना. गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ ज्योतिष शास्त्रात जे पारंगत आहेत, ज्यांनी अनेक विविध प्रकारचे ज्योतिष वर्तवलेलं आहे आणि ते खरंही ठरलेलं आहे, असे आजचे आपले खास पाहुणे आहेत ज्योतिषाचार्य आदिनाथ साळवी सर. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ज्योतिषाबद्दलच्या अनेक शंका, आपले समज गैरसमज किंवा त्याविषयी असणारे तुमच्या मनातले सुद्धा प्रश्न असतील, या सगळ्यांचा उहापोह आजच्या या कार्यक्रमात आपण करायचंय. या संदर्भात योग्य मार्गदर्शन हवं असेल, शास्त्रोक्त पद्धतीने माहिती हवी असेल तर तुम्ही जरूर संपर्क करा ज्योतिषाचार्य आदिनाथ साळवी सर यांना. स्क्रीनवरती आमचा पत्ता आणि फोन नंबर दिलेले आहेत, त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. चला तर मग भेटूयात श्री आदिनाथ साळवी सर यांना. नमस्कार सर. नमस्कार चित्राजी. नमस्कार. विज्ञानाची कास धरून तुम्ही जे ज्योतिष वर्तवतात त्यातून, तर याबद्दल मला तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारायचा आहे. कर्म बदला म्हणजे नशीब बदले, हे तुम्ही नेहमी सांगता. छान प्रश्न आहे चित्राजी. खर तर ज्योतिषशास्त्र आणि ज्योतिषी हा सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्य करत असतो. मी 8 डिसेंबर 1994 विधिलिखित ज्योतिष कार्यालयाची सुरुवात केली. तीच मुळात गोरगरीब लोकांना, समाजातील दुःखी पीडित लोकांना आपल्या ज्ञानाचा, आपल्या ज्योतिष विद्येचा जास्तीत जास्त फायदा कसा करून देता येईल या दृष्टीने अभ्यास करून मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या काळात मला आलेल्या अनुभवातून लोकांची अनेक दुःखे जेव्हा मी पाहिली, ती दुःखे दूर करण्यासाठी त्यांना जे उपाय मी देत गेलो, मार्गदर्शन करत गेलो, त्या मार्गदर्शनातून अनेकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडत गेले. आणि त्या अनुभवातून आज मी छाती ठोकपणे सांगू शकतो की भविष्य म्हणजे जे काही जन्माला येताना तुम्ही घेऊन आलेला आहात ते तसंच्या तसं घडेल असं नाही, तर तुमच्या भाग्यामध्ये जे लिहून ठेवलेलं आहे त्यानुसार कर्म करण्याची बुद्धी प्रत्येक माणसाला अगोदरच होते. आणि ती झालेली बुद्धी त्यानुसार तो जे काही कर्म करतो ते त्याचं भविष्य असतं. म्हणजे मुळात तुमचं जे काही विधिलिखित असेल त्याप्रमाणे कर्म करण्याची बुद्धी अगोदर होणार आहे. मग ते कर्मच जर आपण सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून चांगलं कर्म केलं तर भविष्य निश्चितच चांगलं होणार आहे. काय केल्याने काय होणार आहे याची आपल्याला अगोदर पूर्व कल्पना असेल आणि त्यामध्ये आपण सुधारणा करून पुढे गेलो तर निश्चितच प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहत नाही. या अनुभवातून मी छातीठोकपणे सर्वांना सांगू शकतो की कर्म बदला, नशीब बदलेल. अच्छा. खरं तर आजकालच्या तरुणांना अतिशय महत्वाचा असा हा संदेश मला वाटतोय. याचं कारणच मुळात असं की आजकालची पिढी आपण बघतो खूप स्मार्ट झाली आहे. त्यांना सगळं वन क्लिक त्यांच्याकडे सगळी इन्फॉर्मेशन असते. सो त्यांच्यासाठी एखादा असा तुमच्याकडे आला त्यांच्यातला आणि त्याने तुम्हाला एखादं त्याच्याबद्दलचं भविष्य विचारलं आणि पुन्हा 2-3 वर्षांनी तो ते सगळं टॅली करण्यासाठी म्हणून आला, असेही अनुभव तुम्हाला येत असतील. तर 2-3 वर्षांनी त्याच्या त्या पत्रिकेत किंवा भविष्यात तुम्ही सांगितलेल्या भविष्यात काही फरक पडला आणि याचं काय कारण? अगदी छान प्रश्न आहे चित्राजी. खरं तर हल्ली आधुनिक युगामध्ये आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये माणसं फार अपडेटेड झालेली आहेत. शंका कुशंकाही मनामध्ये येतात. माणसाला असं वाटतं की आपण जन्माला येताना जे भाग्य घेऊन आलेलो आहे ते तसंच्या तसंच घडणार आहे. मात्र तसंच जर घडणार असेल त्याची गरजच नाही. मुळातच ज्योतिष हे यासाठी आहे की आपण आपल्या कर्मामध्ये, आपल्या वर्तणुकीमध्ये, आपल्या आचरणामध्ये कोणते बदल केल्याने आपलं नशीब घडेल हे विधिलिखित सांगतं. आणि आज जर तुम्ही एखाद्याच्या पत्रिकेवरून भविष्य पाहिलं, आज एखाद्याला 7.5 असेल तर या क्षणाला त्याचं असलेलं भाग्य, ज्या वेळेला त्याची 7.5 संपेल, 7.5 संपल्यानंतरचं त्याचं भवितव्य याच्यामध्ये बदल झालेला असेल. 7.5च्या काळात त्याला हाल, अपेष्टा, संघर्ष याचा सामना करावा लागेल.
त्याच्या मागे एखाद्या ग्रहाची पीडा असेल तर त्या ग्रहाच्या अनुषंगाने त्याला पीडेचा सामना करावा लागेल. मात्र तो संघर्षाचा काळ त्याने दान धर्म पुण्य कर्म सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून आचरण करून जर केलं तर भविष्यामध्ये तो जे काही भोग भोगणार आहे त्याची तीव्रता त्याच्यामध्ये निश्चितच बदल झालेला असतो. त्यामुळे कुंडली जरी एकच असेल तरी त्या कुंडलीवरून आज आपण वर्तवलेलं भविष्य आणि 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर त्याच पत्रिकेवरून वर्तवलेलं भविष्य याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये निश्चितच परिवर्तन झालेलं असतं. ते आपल्या कर्मानुसार बदललेलं असतं. म्हणून कर्म चांगलं ठेवा, सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवा, निश्चितच चांगलं. अच्छा, म्हणजे फक्त त्यांचं भविष्य न सांगता काउन्सिलिंगचं एक खूप महत्वाचं काम मला वाटतं तुम्ही करताय सर. तर हे काम कसं उपयोगी पडतं समाजाच्या, असं काही एखादं उदाहरण, म्हणजे एखाद्याचं लग्न ठरलंय किंवा लग्न मोडलंय त्यामुळे त्याच्या घरात असणाऱ्या समस्या, काही उदाहरण? अनेक रोज अशा अनेक समस्या माझ्याकडे येतात. एखाद्याचा ठरलेला विवाह मोडलेला असतो, कोणाचं लग्न होऊन मोडलेलं असतं, कोणाचं लग्नानंतर मूल झाल्यानंतर घटस्फोट झालेला असतो. म्हणजे मी जे सांगतो की कर्म बदला नशीब बदलेल. तुमच्या भाग्यामध्ये विवाह तुटण्याचा योग आहे तर तुम्ही धार्मिक असाल, तुम्ही सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून आचरण करणारे असाल, सरळ मार्गाने जाणारे असाल तर तुमचा विवाह साखरपुडा होऊन मोडू शकतो. तुम्ही नास्तिक असाल तर लग्न होऊन मोडू शकतं. तुमच्या पाठीशी अधिक पाप असेल तर एखादं मुलबाळ होऊन लग्न मोडू शकतं. विवाहापूर्वी एखाद्याशी प्रेम होऊन प्रेमभंग झाला तोही विवाह विच्छेद आहे. साखरपुडा होऊन मोडला विवाह तोही विवाह विच्छेद आहे. लग्नानंतर काही दिवसामध्येच घटस्फोट झाला तोही घटस्फोट आहे. लग्नानंतर मूल झाल्यानंतर घटस्फोट झाला तर तोही घटस्फोटच आहे. मात्र या प्रत्येक अवस्थेमध्ये भोगाव्या लागणाऱ्या त्रासाची तीव्रता ही भिन्न भिन्न आहे. प्रेमभंग झाला तर दोघांमध्येच त्रास आहे. विवाहापूर्वी साखरपुडा होऊन लग्न मोडला तर 5-50 लोकांमध्ये समजणार आहे. लग्नानंतर थोडे दिवसामध्येच घटस्फोट झाला तर लग्नाचा केलेला खर्च वाया जाणार आहे, मानसिक त्रास होणार आहे. मात्र मुलबाळ झाल्यानंतर घटस्फोट झाला तर 3 जीवांची त्रेधा तिरपीट होणार आहे. पती पत्नी आणि जन्माला घातलेलं बाळ त्याच्याही जीवनाची हेळसांड झालेली पाहायला मिळते. म्हणून आपण जर कर्म बदललं, आपल्याला लक्षात आलं की आपला विवाह तुटणार आहे आणि त्या अगोदर आपण काही धार्मिक उपाय केले, धार्मिक आचरण केलं, काळजी घेतली तर तो विवाहानंतर मोडण्याच्या ऐवजी अगोदरही मोडू शकतो आणि नंतर होणारा विवाह चांगला होतो. हा माझा गेल्या 30 वर्षाचा अनुभव आहे. अच्छा, या समुपदेशनाच्या कार्याबरोबरच तुम्ही सामाजिक कार्य करता आहात किंवा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल, त्यांना करिअर गायडन्स असेल, हा सुद्धा आजकालचा अगदी ऐरणीवरचा प्रश्न मला वाटतो. कारण माझं करिअर काय असेल, किंवा आपण बघतो आजकाल आपली जी शिक्षण व्यवस्था आहे त्यातून अनेक जण पदवीधर होऊन बाहेर पडतात पण त्यांना नोकऱ्या मिळतातच असं नाही. ही सुद्धा एक मोठी समस्या घेऊन तुमच्याकडे भविष्य विचारायला नक्कीच येत असतील. तर करिअर गायडन्स हाही तुमचा एक महत्वाचा भाग आहे, त्याबद्दल सांगा ना. खरं तर या 30 वर्षाच्या करिअरमध्ये ज्योतिषविषयक मार्गदर्शनामध्ये मला आलेले अनुभव असे आहेत की सुखी सोनाराकडे आणि दुःखी ज्योतिषाकडे. माणूस डॉक्टरकडे गेला तर त्याला तो फक्त आजारपणाबद्दल बोलतो, वकिलाकडे गेला की तो त्याच्या केसबद्दल बोलतो. मात्र ज्योतिषाकडे गेलेला जातक हा त्याच्या जीवनातील सर्व समस्यांबद्दल ज्योतिषाशी चर्चा करत असतो. अच्छा, आणि जे तो इतरांशी बोलू शकत नाही अशाही काही समस्या? अगदी जो इतरांशी बोलू शकत नाही, अगदी आई वडिलांशी बोलू शकत नाही, त्या विषयावरती जातक ज्योतिषाशी बोलत असतो. 99% परिस्थितीमध्ये आलेला जातक हा पीडित, त्रस्त, दुःखी, नैराश्यात गेलेला असतो आणि त्यामुळे तो बाहेरचा राग बरेचदा ज्योतिषाच्या इथे काढत असतो. त्रस्त झालेला असतो, वैतागलेला असतो आणि त्याची अपेक्षा असते की ज्योतिषाकडे आपण गेलं की आपला तात्काळ समस्या निवारण व्हावी, ही त्याची अपेक्षा असते. मात्र त्याच्या अपेक्षेच्या विपरीत उत्तर त्याला मिळालं की तो त्रस्त होतो, तो निराश होतो. मात्र माझा अनुभव असा आहे की मी आलेल्या जातकाला त्याच्या भविष्यामध्ये काय
वाईट होणार आहे ते सौम्य शब्दामध्ये त्याची कल्पना देऊन त्याची मानसिक तयारी करतो. त्याला तात्पुरता पेन किलर न देता, तात्पुरता इलाज न करता, थांब तू 2 दिवसांनी चांगलं होणार आहे असं म्हणून 2 दिवसानंतर तो पुन्हा त्याचे प्रश्न नाही सुटले तर आपल्याकडे येणार आहे. त्यापेक्षा त्याला जर तुम्ही सांगितलं की नाही, तुझ्या जीवनातली समस्या निवारण होण्यासाठी वेळ लागणार आहे, तू आज या पद्धतीने आचरण कर, हे धार्मिक आचरण कर, मनाची तुझी ताकद वाढव, मनशक्ती वाढव, तुझ्या आचरणामध्ये तू बदल कर आणि तुझी मानसिक तयारी अशी ठेव की तू त्या संकटाला सामोरे जाऊ शकतो. आणि मी केलेल्या या मार्गदर्शनानुसार त्या क्षणाला त्याला दुःख होतं, मात्र ज्यावेळी त्याच्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी मी केलेल्या मार्गदर्शनानुसार अनुभवाला येतात, त्याचा भविष्यात त्याला फायदा होतो, त्यावेळी तो माझा नतमस्तक होऊन तो शुभेच्छा व्यक्त करतो. नक्कीच सर. आणि तुम्ही जसं म्हणालात की उपाय सुचवल्यानंतर जेव्हा त्याची खात्री पटते तेव्हा ते तुमचे शिष्य होत असतील, तर हे जे तरुण आहेत करिअर विषयी तुमच्याकडे आलेले, त्यांना त्यांचा अनुभव कसा येतो त्यांच्याविषयी सांगा ना. तरुण मुलं जेव्हा माझ्याकडे येतात त्यावेळेला त्यांना मानसिक आधार देऊन, त्यांना योग्य दिशा देखून, त्यांची मनशक्ती वाढण्याच्या दृष्टीने त्यांना उपाय सुचवून मी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करतो. आणि जर त्यांच्या भाग्यात तत्काळ नोकरी मिळणार असेल तर त्याप्रमाणे मार्ग दाखवला जातो. जर नोकरी मिळणार नसेल तर त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करून त्यांना थांबण्याची सल्ला मी देतो. व्यवसायामध्ये एखाद्याला फायदा होणार असेल तर त्याला मी सांगतो की तू नोकरीच्या मागे लागू नको, तुला व्यवसायामध्ये फायदा होईल. एखाद्याला व्यवसायामध्ये फायदाच होणार नसेल, व्यवहार ज्ञान नसेल तर त्याला मी सांगतो तू व्यवसायाच्या मागे न लागता तू नोकरीलाच प्राधान्य दे. नोकरी मिळाली, स्थिर नोकरी मिळाली तर तुझं जीवन सुखी होणार आहे. आणि योग्य नोकरी मिळण्यासाठी, व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी किंवा परदेश गमनमध्ये फायदा होण्यासाठी काय करता येईल या दृष्टीने काही उपाय मी त्यांना सुचवतो. जे माझ्या मार्गदर्शनानुसार उपाय करतात त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला भविष्यात पाहायला मिळतो. अच्छा. आता हे झालं आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं, पण तुमची ही ख्याती आहे की तुम्ही तुमची अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय तुमच्यापर्यंत पोहोचता येत नाही. अनेक VIP लोक, राजकारणी आहेत, त्याच्यामध्ये कलाक्षेत्रातले आहेत, या सगळ्यांना तुम्ही नेहमीच गायडन्स देत असता. तर याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे की नुकतेच मोदीजी जेव्हा 3ऱ्यांदा पंतप्रधान झाले ते भवितव्य तुम्ही आधीच वर्तवलं होतं. राजकारण्यांचं भवितव्य वर्तवणं हे खरं तर कुणालाच न जमणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. आजकालची राजकारणाची परिस्थिती बघता आपण कोणाविषयीच काही सांगू शकत नाही, तर तुम्ही हे सगळं ठामपणे कसं सांगू शकता, त्याचा काय वेगळा अर्थ आहे त्याबद्दल सांगा. खरं आहे चित्राजी, राजकारण आणि सिनेसृष्टी ही सर्वात बेभरवशाची करिअर आहे. राजकारणात आणि सिनेमामध्ये कोण कधी चमकेल आणि कोण कधी डाऊनला येईल हे सांगणं शक्य आहे. मात्र राजकीय व्यक्तींचं भविष्य वर्तविण्यासाठी मी त्यांच्या जन्मतारखेवरून त्यांची निसर्ग कुंडली, कालपुरुष कुंडली मांडतो आणि कालपुरुष कुंडलीच्या आधारे त्यांच्या जीवनामध्ये जे काही संभाव्य प्रगतीचे किंवा अधोगतीचे योग असतील याबद्दल मार्गदर्शन करत असतो. आपल्याला माहितीच आहे की 2004 साली अगदी मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होतील हे मी 6 महिने आधी जाहीर केलेलं होतं की जे लोकसभेचे सदस्य नव्हते, राज्यसभेचे सदस्य असलेले एकमेव डॉक्टर मनमोहन सिंगजी हे भारताचे पंतप्रधान झाले. त्याचप्रमाणे नरेंद्रजी मोदी साहेब हेही भारताचे 3 वेळा पंतप्रधान होतील, 3ऱ्यांदाही ते भारताचे पंतप्रधान होतील हेही आपण निवडणुकीपूर्वी जाहीर केलं होतं. तेही तंतोतंत खरं ठरलेलं आहे. अनेकदा राजकीय व्यक्ती ज्या वेळेला ज्योतिषाकडे येतात त्यांची इच्छा असते की आम्ही ज्योतिषाकडे जातोय हे समाज माध्यमामध्ये कळू नये, यामुळे विशेष कोण माझ्याकडे येतं याबद्दल मी काही जास्त सांगणार नाही. मात्र राजकारणातले आणि सिनेसृष्टीतले अनेक जण, अनेक नामवंत व्यक्ती माझ्याकडे येतात. अजून एक सर आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न, नुकतंच आम्ही तुम्हाला बिग बॉस या सीझन 5 मध्ये बघितलं रितेश देशमुख यांच्याबरोबर, तो अनुभव कसा होता सांगा ना आम्हाला. अविस्मरणीय होता. खरं तर सर्व प्रेक्षकांची अशी अपेक्षा होती की अभिजित सावंतच हा विनर होईल. मात्र माझ्या गणितानुसार शनी त्या
कालावधीमध्ये वक्री होता आणि शनी हा राजाचा भिकारी आणि भिकाऱ्याचा राजा करणारा आहे. म्हणजे वरच्याला खाली खालच्याला वर उलट गणित करणारा आहे. शनी हा अतिशय गरीब कुटुंबातली व्यक्ती, ज्याने अनेक जीवनामध्ये दुःख पाहिलेली आहेत, ज्याने संघर्ष केलेला आहे, अशी व्यक्ती विजेता होईल असे त्यावेळी मला वाटले. आणि म्हणून मी त्या सीझन मध्ये जाहीर करताना सांगितलं की याच्यामध्ये सूरज चव्हाण हाच विजेता होणार. कारण शनी हा ग्रह फार वेगळं फळ देणार आहे, कर्माचं फळ देणार आहे. आता आपण कर्माबद्दल बोललो, कर्म बदला नशीब बदलेल. कर्माचं फळ देणारा, राजाला भिकाऱ्याला राजा करणारा, परिवर्तन करणारा, ड्रॅस्टिक चेंज करणारा ग्रह असल्यामुळे, शनी वक्री असल्यामुळे त्याला मी जास्त प्राधान्य दिलं. आणि सूरज चव्हाण हा अतिशय गरीब कुटुंबातला मुलगा या बिग बॉस विजेता होईल हे जाहीर केलं आणि ते तंतोतंत खरं ठरलं आणि लोकांनाही ते फार आवडलं बरं का. अच्छा, म्हणजे थोडक्यात आता ऐकणाऱ्यांना बघणाऱ्यांना हे लक्षात आलं असेल की आपण जे काही कष्ट करतो त्याला एका योग्य दिशेची गरज असते आणि मला वाटतं ही दिशा दाखवण्याचं काम साळवी सर तुम्ही करताय आणि हे खूप महत्वाचं, समाजाला उपयोगी असणारच एक काम आहे, त्याचाच एक भाग आहे. म्हणजे ज्योतिष हे फक्त थोतांडे असं न म्हणता समाजाला ज्योतिषशास्त्राची काय गरज आहे याबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. समाजाला ज्योतिषशास्त्राची नितांत गरज आहे. गेल्या 30 वर्षामध्ये मी विधिलिखित ज्योतिष कार्यालयाच्या माध्यमातून 5 लाखाहून जास्त लोकांच्या विवाहाची अचूक तारीख मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक गरजू लोकांना करिअर बद्दल विनामूल्य मार्गदर्शन केलेलं आहे की माझ्या समोर बसलेल्या माणसाचं भलं कसं होईल, त्याचं चांगलं कसं होईल. त्याने 2 पैसे जर मला दिलेले आहेत तर त्या पैशाचा त्याला जास्तीत जास्त चांगला मोबदला कसा होईल. तात्पुरतं त्याला चांगलं सांगून खुश करून पाठवण्यामध्ये मला स्वारस्य नाही. आलेल्या माणसाला खरी माहिती देऊन तुमचं जर भविष्यामध्ये पीडाच भोगायची आहे तर त्यांना मी अगदी स्पष्ट शब्दात सांगतो की तुमच्या भाग्यामध्ये संघर्ष आहे, तुम्ही संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. पीडा कमी होण्यासाठी काय उपाय करायला पाहिजे ते मी मार्ग दाखवतो. मात्र त्यांच्यासाठी माझ्याकडे खर्चिक उपाय नसतात. साधी गोसेवा असेल, साधे साधे उपाय त्यांच्यासाठी असतात. ज्यांचं नशीब बदलणार नाही, ज्यांचे भोग टळणार नाहीत, त्यांच्यासाठी मात्र साधे उपाय असतात. ज्यांच्या नशिबामध्ये खरोखर परिवर्तन होणार आहे, बदल होणार आहे, त्यांनाच आम्ही उपाय सुचवतो. विधिलिखित ज्योतिष या तुमच्या संस्थेला आता 30 वर्ष पूर्ण होत आहेत. 22, 23, 24 फेब्रुवारीतच मला वाटतं तुम्ही तो त्रिदशकोत्तर सोहळा आयोजित केलेला आहे. याबद्दल चित्राजी, या वर्षी 22, 23, 24 फेब्रुवारी 2025 रोजी पुण्यामध्ये आपण अतिभव्य स्वरूपामध्ये विधिलिखित ज्योतिष त्रिदशकोत्तर सोहळा आयोजित केलेला आहे. या सोहळ्यामध्ये भारतातील नामवंत दिग्गज अशा 30 ज्योतिषांना आपण विधिलिखित ज्योतिष महर्षी पुरस्काराने गौरवणार आहोत. याच्यामध्ये 7 व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार आहेत आणि 23 लोकांना जे हयात आहेत आणि चांगलं काम करतात आणि विशेषतः त्याच्यातले 90% लोक हे 80 वयापेक्षा जास्त आहेत, ज्यांनी आयुष्यात निरपेक्ष भावनेने निर्मोहीपणे ज्योतिषाची सेवा केलेली आहे, समाजाची सेवा केलेली आहे. अशा नामवंत ज्योतिषांना आपण हा पुरस्कार देतोय. या 3 दिवसामध्ये भारतातील अनेक नामवंत ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांवरती आपले अनमोल विचार मांडणार आहेत आणि अनेक नामवंत ज्योतिषी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. आपल्या माध्यमातून मी सर्व ज्योतिर्विदांना आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन सोहळ्याची शान वाढवावी. नक्कीच. मला वाटतं आदिनाथ साळवी सर, तुमच्याशी प्रत्यक्ष बोलल्यानंतर हे लक्षात आलं की ज्योतिषाची सांगड आपल्या कष्टाला जर दिली तर आपल्याला किती चांगल्या पद्धतीनं फलप्राप्ती होऊ शकते. आणि मार्गदर्शक हा नेहमीच, म्हणजे एखादा गुरु, एखादा मार्गदर्शक आपल्या बरोबर असणं हे गरजेचं आहे आणि तसंच मार्गदर्शक म्हणून तुम्ही सतत पाठीशी असता असं दिसतंय. आणि एकूणच जे बघतायत हा कार्यक्रम त्यांच्या लक्षात आला असेल की हे एक विज्ञान सुद्धा आहे
हे एक शास्त्र सुद्धा आहे, नुसतंच अध्यात्म नाही तर त्याला विज्ञानाची दिलेली जोड सुद्धा आहे. आमच्याशी एवढ्या सगळ्या गप्पा मारल्यात आणि ज्योतिषशास्त्राबद्दल इतके सगळे विविध पैलू याच्यावर चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.